कांदा निर्यात सबसिडीत 50% कपात, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत होणार वाढ. कांद्याच्या बाजारभावात दररोज होत असलेल्या घसरणीमुळे आधीच उत्पादन खर्च वसूल करणे कठीण झाले आहे. त्यातच केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि कांदा निर्यातीला प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणाऱ्या सबसिडीत 50% कपात करण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे. पूर्वी 1.90% असलेली सबसिडी कमी करून 0.95% केली. कांद्याच्या निर्यात वाढीसाठी किमान 10% सबसिडी देण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांकडून सातत्याने केली जात असताना उलट सबसिडी कपात करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करून निर्यातीसाठी 10% सबसिडी लागू करावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे. गेल्या काही दिवसापासून कांद्याची मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत आहे आणि त्यासाठीच व्यापारी वर्ग सरकार दरबारी निर्यातीस प्रोत्साहन म्हणून 10% सबसिडी द्यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होता. परंतु कुठंतरी आज सरकारने या उलट निर्णय घेऊन आणि ती सबसिडी ₹1.90 असणारी सबसिडी ती कमी करून 50% करून 95 पैसे प्रति शेकडा केली. तर यातून कुठंतरी आपल्या कांद्याच्या निर्यातीला फार मोठा परिणाम होणार आहे आणि त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. तर सरकारला व्यापाऱ्यांच्या वतीने हीच विनंती आहे की सरकारने तात्काळ ही निर्यात सबसिडी ती 10% करावी, म्हणजे आपल्या कांद्याचे बाजारभाव स्थिर होण्यास कुठंतरी मदत होणार आहे.